कारण पूर्वींचं लग्न पूर्वी बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं पुरीचं लगीन, त्या गुड्डी गेली काय. हा, आणि मग पुरीने मूर्खपणानं वागायचं आणि पोरांना बरबाद करायचं. आता सध्या पेपरला बातम्या पहा, पेपरला आणि टीव्हीला बातम्या पाहिजे. अल्पवयीन मुलीला पळवले, अल्पवयीन मुलीला पळवले. जरा वाचणारे ध्यानात ठेवा. याला तुम्ही कोणाला दोष देता? मुलाला. तुम्ही सगळी शिक्षा कोणाला करता? मुलाला. पुरीचा दोषच नाही का? तिला समजत नाही का शिमडीला काही? कान फाड फोडलं पाहिजे, तिला कळत नाही. 15 वर्षाची टुणगी म्हणजे बारीक आहे का? बारीक नाही. त्यानं मोबाईल दिलेला तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गोड लागलं, त्यानं दिलेले पैसे गोड लागले, आता भुकती मान्य दहा थाड पडून टाकले पाहिजे. समजत नाही का पुरीला? हा विनोद आहे काय? विनोद नाही. 15 दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय? 10,000चा तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्या पर्समध्ये 2-3 हजार रुपये आहे, तुझ्या मोबाईलमध्ये हजार रुपये बॅलन्स आहे. मी कुठून आणते तू? शाळा बुडून त्याच्या गाडीवर वाड्याला हिंडती बरं भुकती. हा विनोद आहे का? अरे पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं कानपट्टी ठेवून दिली तर तो पोऱ्या कावळा शिवेपर्यंत तिच्या नादी लागायचा नाही. आणि आपण दोष कोणाला देतो? सगळ्या मुलाला. पुरी मला सांगा, ह्या गोष्टी विनोद आहे का? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. याला आणि पोरगी आपली प्रेमात पडली हे तिच्या आईला पूर्ण माहीत असतं. आयांनी भामटेपणा करायचा नाही. माहित नाही का तुला आपली पोरीच्या बॅलन्समध्ये बॅलन्स कस काय वाढला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, 3 वेळा भांग पाडती, 6ला शाळा सुटती, पोरगी 8ला येते. मग ही पोरगी काय करते बा? तू काय करीत असती नक्की घरात? आपली पोरगी 2 वेळा आरशात पाहती, 4 वेळा भांग पाडीती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? काय समाधी लागली का तुझ्या पोरीला? हा, पोरगी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळायला गेली ती उलाटली होती का कुठं? हा विनोद नाही आहे महाराज. लोकांना वाईट वाटतं. इंदुरीकर डायरेक्ट बोलतो महाराज, पण तळतळीने सांगतो तुम्हाला, मी मरल ना महाराज, मरल. मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज होईल एवढं ध्यानात ठेवा. अहो पुरीने इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीन. एकदम भंगरी पोराच्या नादी लागती. पोर भंगरी, त्याच्या बगलात गुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणती तूच माझी जान है. हा विनोद नाही हो. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली, अक्कल बंद झाली लोकांची. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत? हा विनोद आहे. फटकून काढलं पाहिजे. पोरगी आठवड्यातून एकदा हल्ली पाहिजे. आता घरी जमायला मंडळ कीर्तन संपल्यावर हे आणि एक अर्धा तास सोफा शेटवर बसा, फॅन बिन लावा, कारण मी आता काय बोलणार आहे, शुगर वाढल तुमची. जरा शुगर वाढल तुमची. जरा पुरीला जवळ घ्या घरी गेलो. आता तिचा जरा वह्या उचका वर्गातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा. इतके पॉवरफुल ग्रहपाठी. तुला सुद्धा वाटन मी कॉलेजला जावा का काय? मुलीचा बॅलन्स मुलीचा मोबाईल पहा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा, तू फाशीच घेशील फॅनला. मग तुला कळल आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत. आणि मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उचका. आपण 100 दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 स्कीम कोणती आहे? 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे? हा विनोद नाही महाराज.
हा विनोद महिला म्हणलं जाऊ दे, आता मी तुमच्या मुलासारखा, मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. मी तळतळीनं का बोलतो महाराज, मुलीचा बाप भीक मागणं सहन करू शकतो, पण मुलीनं घालवलेली इज्जत सहन करू शकत नाही. तो भीक मागणं सहन करेल, त्याचे कपडे फाटले ना त्याला काही वाटत नाही, त्याची दाढी वाढली ना त्याला अजिबात काही वाटत नाही. त्याला उलटी घरातली माणसं म्हणतात, अहो कार्यक्रमाला चालले तुम्ही, दाढी तर करा, जाऊ दे, त्याला वाटत नाही काही. तो पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जर निघाला ना, त्याच्या कपड्याला इस्त्रीत पाहिजे असं काही नाही, त्याला फक्त इज्जत पाहिजे. तो असा गंडी नाही ना, मस्त फाटक्या शर्टात सुद्धा डुलत चालतो, त्याला काय वाटत नाही. चप्पल नसली ना त्याला काय वाटत. एक वाक्य सांगा पोरीनो, बापाला कशातच काही वाटत नाही, पण मुलाकडून आणि मुलीकडून गेलेल्या इज्जतीचा झटका त्याला बसल्याशिवाय राहत. त्याला परिस्थितीचं काय वाटत नाही, कालवणाला तेल नाही नसू दे, ते काय देव ठेवेल तसं लावा, त्याला काय वाटत नाही. हा, तो बिचारा श्रद्धावान असतो, त्याला काय वाटत नाही. आणि पुरीने या 2-4 वर्षामध्ये लाजा सोडून दिल्या, आणि आपण फक्त पोरांना नाव ठेवतो. पोरं बिंडोक कशामुळे झाली, पुरी मूर्ख झाल्या. पूर्वी पोरग पोरगी पळवायचं, हा विनोद नाही. आणि पोर बिंडोक का झाले महाराज, फुकाट ना सगळं. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-4 हजाराचा पायात बूट, रुपये इन्कम नाही वळूला, फक्त मिशा काढायच्या आणि बोंबलं हिंडायचं. पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढायचा. मोटरसायकल त्याला कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसाळलेला होता, ते माझाठलं उतटून गेलं. ते फुकाट ना सगळं. घर बांधायचं नाही, एअर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, अभ्यासाची काही गरज नाही. 7-8 हजाराचा मोबाईल, 7-70 हजाराची पल्सर, 2-4 हजाराचा बूट, वरून बापानं 100 द्यायचे खर्चायला पेट्रोलला, हिनं दरिद्रीनं द्यायचे 100. हितलंही खोडीची, हिनं उलट म्हणायचं 100 राहू दे अजून, त्याचं ऐकू नको, त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो, त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे. मग यांना फुकाट मिळालं ना सगळं. आता हे पोरं काल हरिपाठ करतील, माझाटले ते. मग आता त्याने या 2 वर्षात वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. वाढदिवस घरी नाही करते, हे याला बाप नाही ना. मग धाब्याच्या पुढं वाढदिवस करायचा, केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची, सगळ्यांनी एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिकिया. खरंय का खोटंय, उतटून गेले ते. आणि या हरामीला बायका मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली गाठाला. हा, मी माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला काही, एकटाच हसतो घरी गेलो. आणि सर्टिफिकेट देणार मी कीर्तनात बसलेल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. नाही नाही नाही, एकटा हसत होतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. चला, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही नाही काळजी करायची काय, मी आता रिटायर झालो महाराज.
मग मला तुम्ही शंका विचारली होती, जे मधीच मरतात त्यांचं काय, हा मुद्दा आपला चालला होता. माझं वाक्य तुम्हाला असं, ज्याच्या कपाळावर जेवढं लिहिलंय तेवढंच त्याला आयुष्य मिळेल, यावर आपलं मत काय. हा म्हणजे हा ऍक्सिडेंट मध्ये मेला, तरुणपणात मेला, ही कारण फक्त निमित्तच आहे, विधी लिखित तेवढंच होतं. आता एक उपकार मानायचे आपण, तुम्ही आणि मी रात्रंदिवस शेतात फिरणारी माणसं आहेत. शेतात साप नाही का, आहे. नाग नाही का, आहे. पण आपल्याला आतापर्यंत दौड झाला नाही, ही देवाची पुण्य आहे. एक बारीक अभ्यास करा, म्हणजे आपल्या शेतात सापही आहेत, विंचू आहेत आणि प्राणी आहेत, पण आपल्याला अजून स्पर्श केला नाही, ही देवाची पुण्य आहे का आपल्याला देवाची कृपा, का त्याने आपल्याला आतापर्यंत तो धक्का लागू दिला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस प्रवास करणारी माणसं आहेत, पण देवाने आपले सगळे अवयव अजून अपघातात एकही घालवला नाही, ही देवाची पुण्याई आहे का आपली पुण्याई नाही, देवाची कृपा आहे. यावर तुमचं मत काय. तुम्हाला मला जिवंत ठेवलं. हो, किती संकटातून गेलो आपण, किती संकटातून गेलो. भूकंपातून वाचलो, गॅस्ट्रोतून वाचलो, स्वाईन फ्लूतून वाचलो, चिकनगुनियातून वाचलो. म्हणजे आपल्याला देवाची कृपा आहे का नाही, आपण वाचलो ही कृपा आहे का नाही. आता जे गेले त्यांचं लिखित होतं तेवढं. हे तो प्रारब्ध